लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतले 3 मोठे निर्णय। संपूर्ण राज्याच्या लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागल्या आहेत, कारण की आता सर्व बहिणी पात्र होणार। ज्या बहिणींचे पैसे बंद झाले होते ते पैसे त्यांना आता पुन्हा सुरू होणार, कारण आता लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार आहे। कारण की नुकतेच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यापैकी पहिला निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांना अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही। मुख्यमंत्री म्हणाले की पहिल्या निर्णयाअंतर्गत आता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता हप्ता मिळणार आहे। दुसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांची केवायसी राहिली आहे किंवा केवायसी करताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत किंवा केवायसी अपूर्ण झालेली आहे, अशा महिलांना आता पुन्हा या ठिकाणी संधी मिळणार आहे। तर तिसरा निर्णय सगळ्यात जास्त आनंदाचा असणार आहे, तो म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आहे। कारण की आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच जानेवारीच्या हप्त्याचे वितरण देखील आता होणार। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या एका बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। आता त्यामुळे ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्या बहिणी नियम आणि अटींमुळे बाहेर केल्या गेल्या होत्या, ज्या केवायसीमुळे योजनेतून बाहेर जाणार होत्या, त्यांचे हप्ते बंद झालेले होते, अशा सर्व बहिणींचे हप्ते आता सुरू होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात आता मोठी वाढ होणार आहे। 3 असे निर्णय जे लाडकी बहीण योजनेसाठी खूप क्रांतिकारी ठरणार आहेत, ज्यामुळे आता रखडलेले हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार। ज्या बहिणींचे पाठीमागचे हप्ते राहिले होते ते आता जमा होतील। फक्त त्यांनी एक काम करायचे आहे, एक काम करायला लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजीही दूर होणार आहे, कारण की काही दिवसांपूर्वी डिसेंबर महिन्याचे हप्त्याचे वितरण झाले होते, जे आता संपले आहे। पण बऱ्याचशा बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालाच नव्हता। संक्रांत निमित्त पैसे मिळाले नव्हते, तर काही बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जो डिसेंबरमध्ये वितरित झाला होता तोही मिळाला नव्हता। त्यामुळे बहिणी खूप नाराज झाल्या होत्या। काही ठिकाणी बहिणींनी मोर्चे देखील काढले होते, राग व्यक्त केला होता की आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता द्या, अशी मागणी देखील होती। आणि त्या मागणीला अनुसरूनच सरकारने हा पहिला निर्णय घेतला, ज्याच्या अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे वितरण होणार आहे। त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की केवायसी संदर्भात महिलांना खूप अडचणी आल्या होत्या। काही महिलांनी तारीख निघून गेली तरी देखील केवायसी केली नव्हती, तर 40 ते 50% बहिणींचा केवायसी करतेवेळीच प्रॉब्लेम झाला होता, आणि ज्यामुळे बहिणींचे पैसे हे बंद होणार होते। आणि त्यामुळेच दुसऱ्या निर्णयाअंतर्गत पुन्हा एकदा केवायसीची संधी आता मिळणार आहे। सरकारने 1 नव्हे 2 नव्हे तर 3 मोठे निर्णय घेतले आहेत, जे सांगत असताना मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळवायचे असतील, तुमचे पाठीमागचे राहिलेले हप्ते मिळवायचे असतील, केवायसीसाठी संधी पाहिजे असेल, तर 2 काम तुम्ही लवकरात लवकर करायचे आहेत। खरं तर बहिणींसाठी ही महत्त्वाची सुवर्ण संधी असणार आहे। कालपर्यंत असे वाटत होते की बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत, मोजक्या बहिणींनाच या ठिकाणी पैसे मिळत आहेत, बऱ्याचशा बहिणींना मेसेज देखील येत नाहीत। पण आता सरकारने पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी संधी दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। काय ते 3 मोठे निर्णय आहेत, मागचे पैसे मिळवण्यासाठी कोणते 2 कामे तुम्हाला या ठिकाणी करायला सांगितले आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पहा, या व्हिडिओचे एकही क्षण तुम्ही मिस करू नका, कारण की लाडकी बहीण योजनेचे मागचे पैसे आणि येणारे पुढचे पैसे घेण्यासाठी नेमके तुम्हाला आता काय करायला सांगितले आहे ते या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे। तसा GR देखील शासनाने काढलेला आहे। पण सगळ्यात आधी आपण पाहतोय की नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे, तो हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे। दुसरी गोष्ट, तुमची केवायसी जर अपूर्ण राहिली असेल किंवा तुम्ही केवायसीच केली नसेल किंवा केवायसी मध्ये काही चूक झाली असेल, तर काय करायचे आहे ही सगळी माहिती सविस्तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओच्या शेवटी आहे, तो म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भात आहे। पहा, गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तुम्ही तुमच्या 1500 रुपयांची वाट पाहत असाल। मागचे पैसे तुम्हाला आले नसतील किंवा मागचे पैसे जरी तुम्हाला आले असतील, पण पुढचे हप्ते तुम्हाला मिळतील की नाही हे सुद्धा समजून घ्या। कारण की राज्याचे मुख्यमंत्री आणि महिला व बाल विकास विभाग यांनी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात खूप मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अपात्र महिला सुद्धा या ठिकाणी पात्र होणार आहेत। ज्यांना मागचे पैसे आले नाहीत त्यांना पैसे मिळणार आहेत, आणि केवायसी ज्यांची राहिली असेल किंवा केवायसी चुकली असेल त्यांना सुद्धा फायदा होणार आहे। तसेच जानेवारीचा हप्ता बहिणींना आता कशा प्रकारे मिळतोय, 3 महत्त्वाचे निर्णय सरकारकडून घेण्यात आलेले आहेत। पहा, संक्रांत निमित्त सरकारने डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू केले होते। तसेच डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण झाले होते। पण अशा लाखो महिला आहेत की ज्यांना एकही रुपया मिळाला नाही, आणि यामुळेच महिलांनी नाराजी व्यक्त करत मोर्चे देखील काढले होते। तांत्रिक अडचणीमुळे महिला अपात्र ठरल्या, त्यांचे हप्ते बंद झाले, पण त्यांना एकदा पुन्हा संधी द्यावी असा प्रस्ताव महिलांसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत बैठकीत सादर करण्यात आला।
तांत्रिक चुकांमुळे महिला अपात्र ठरल्या, पण आता त्यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी द्यावी अशी मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्या मागणीला सरकारकडून सकारात्मक उत्तर देखील मिळालेले आहे. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की नोव्हेंबर डिसेंबरचा रखडलेला हप्ता एकत्रित देण्यासाठी सरकारने काय पाऊल उचललेले आहे, ज्यांची केवायसी मध्ये चूक झालेली आहे किंवा ज्यांची केवायसी झालीच नाही अशा महिलांसाठी नेमके काय करायचे आहे, त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचे आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो. पहा, तांत्रिक अडचणीमुळे लाखो महिलांचे हप्ते आले नाहीत. काही महिलांचे पैसे केवायसीच्या प्रॉब्लेममुळे आले नाहीत आणि यामुळेच सरकारने यावर निर्णय घेतला. मुख्यमंत्री यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता न येण्याची 5 प्रमुख कारणे या ठिकाणी सांगितली आहेत. आता ही 5 कारणे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. यातले जर तुमचे कोणतेही एक कारण असेल तर तुम्ही त्यानुसार काम करून घ्यायचे आहे. पहिले कारण म्हणजे केवायसी करताना झालेली चूक. केवायसी पोर्टलवरती प्रश्न विचारला होता की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहे का? अनेक महिलांनी या प्रश्नाचे उत्तर हे चुकीचे भरले आणि त्यामुळे अशा महिला ज्या पात्र होत्या त्या देखील या ठिकाणी अपात्र ठरल्या. वास्तविक त्या महिलांच्या घरात कोणीही सरकारी कर्मचारी नव्हते, परंतु प्रश्न न समजल्यामुळे किंवा त्या ठिकाणी त्यांना काय लिहायचे आहे हे व्यवस्थितपणे न समजल्यामुळे, म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना होय करायचे आहे की नाही करायचे आहे हे न समजल्यामुळे बऱ्याचशा महिला या ठिकाणी अपात्र ठरल्या. आता यावरती पर्याय काय दिला आहे ते देखील तुम्हाला पुढे सांगतो. दुसरे कारण म्हणजे आधार कार्डचा चुकीचा वापर. एकाच कुटुंबात 2 महिलांनी एकाच व्यक्तीचे आधार कार्ड वापरले असेल, म्हणजे ज्या महिलेचे वडील आहेत ते दुसऱ्या महिलेचे ते पती देखील असतील, म्हणून दोघी महिलांनी एकाच व्यक्तीचे आधार कार्ड या ठिकाणी केवायसी करताना जर वापरले असेल तर तरी देखील या कारणामुळे त्या महिला अपात्र झाल्या. तिसरे कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते हे लिंक नसल्यामुळे देखील बऱ्याचशा महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. त्याचबरोबर चौथे कारण म्हणजे केवायसीच झालेली नाही. बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी तारीख निघून गेली तरी देखील आपली केवायसी पूर्ण केली नव्हती, त्यामुळे देखील या ठिकाणी बऱ्याचशा महिला अपात्र झालेल्या आहेत. आणि 5वे कारण म्हणजे ज्या महिला अगोदरपासूनच अपात्र होत्या अशा महिलांनी केवायसी करून देखील त्यांचा काही उपयोग झाला नाही, कारण की त्या अपात्र असल्यामुळे त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे 5 कारणे या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. आता याच्यावरती उपाय नेमके काय आहे हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी पुढे सांगतो. त्याचबरोबर दुसरा निर्णय सरकारने काय घेतला तो म्हणजे केवायसी संदर्भात. ज्या महिलांची केवायसी झाली नाही किंवा केवायसी चुकली असेल त्यांना पुन्हा आता या ठिकाणी संधी द्यावी अशी मागणी होत होती, कारण की ज्या महिला चुकून या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत, पात्र असून देखील त्यांच्या केवायसीच्या चुकीमुळे त्या अपात्र झाल्या, त्यांना एकदा सुवर्ण संधी या ठिकाणी द्यावी. त्यामुळे याबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता तिसरा मोठा निर्णय म्हणजे जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात. आता बघा, सगळ्या निवडणुका संपल्या आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होत आहेत आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ह्याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांना खुश करण्यासाठी सरकार जानेवारीचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती येत्या 8 दिवसाच्या आत जमा करण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी सरकारने 3 महत्त्वाचे आणि अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत.